राम राम शेतकरी मंडळींनो, मी कुमार कल्याणराव भोर पाटील आज 24 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या केशर आंब्याच्या बागेमध्ये सर्वांचे स्वागत करतो। 10 बाय 15 फूट अंतरावरती आपण 550 केशर आंब्यांची जी बाग सेंद्रिय पद्धतीनं डेव्हलप केलेली आहे, ह्या बागेमध्ये आज रोजी अशा पद्धतीनं मोहराची चांगली उत्तम सेटिंग झालेली आपल्याला दिसते। आपण बघू शकता की आपण मागील वर्षी साधारण 3000 किलोच्या आसपास आंबा या बागेतून आपल्याला मिळाला होता आणि यावर्षी 2020 पासून आजपर्यंत साधारण 5 ते 6 वर्षामध्ये आंब्याचं झाडची जी उंची आहे साधारण ही 15 फुटापर्यंत झालेली असून अशा पद्धतीनं चांगलं कटिंग आणि या अनुषंगानं केलेल्या मशागतीनुसार खोड पण चांगलं डेव्हलप झालेलं आहे आणि आंब्याच्या या मोहरासाठी सर्व बाजूंनी म्हणजे आंब्याच्या झाडावरती सर्व बाजूंनी आपण बघू शकता की उत्तम प्रकारचे आंबे आपल्याला मिळत आहेत आणि यावर्षीही अशा पद्धतीनं चांगलं मोहराचं आंब्यामध्ये रूपांतर होताना आज रोजी आपल्याला दिसत आहे। 10 बाय 15 अंतरावरती केलेल्या या केशर आंब्याच्या 550 झाडांची आपण सेंद्रिय पद्धतीनं निगा राखत असतो आणि आज सकाळी सकाळी अशा पद्धतीनं आंब्यामध्ये चक्कर मारत असताना आपल्याला असं लक्षात येईल की जे आंबे आहेत हे साधारण बोराच्या आकारापेक्षा थोडेसे मोठे साधारण एक छोटासा आकार आपल्याला दिसतो आहे आणि त्यापेक्षा आणखी दुसरा जो छोटा आकार आहे तोही डेव्हलप होताना दिसतो आहे। म्हणजे 2 स्तरावरती जे ज्वारीच्या दाण्यापेक्षा थोडंसं मोठं आणि परत गोटीच्या आकारापेक्षा म्हणजे साधारण एक बोराच्या आकारापेक्षा थोडंसं मोठ्या आकाराच्या या कैऱ्या ज्या आहेत आता मोहराचं रूपांतर कैऱ्यांमध्ये झालेलं दिसू शकतं। शेकडोंच्या संख्येनं या झाडावरती आपण बघू शकता की ही जी आंबे आहेत हे आपल्याला मिळत आहेत। यावर्षी मागील वर्षीपेक्षाही जास्त प्रमाणात हा मोहर लागलेला आहे आणि सेटिंगही यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावर झालेली असल्याकारणाने अशा पद्धतीनं चांगले आंब्याचं उत्पन्न यावर्षी मिळण्याची आपल्याला अपेक्षा आहे आणि बघू शकता की ही अशा पद्धतीनं सर्व झाडं 8 ते 10 फुटापासून 15 फुटापर्यंत उंचीची झालेली आणि डेव्हलप होत असताना आपल्याला दिसत आहेत। धन्यवाद।